योग ब्रह्मश्री परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा असणार आहे. कारण की आजचा सत्संग आहे मन, ध्वनी, अनुवाद आणि ध्यान. आणि हा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत स्मिताताई त्रिगुण कुलकर्णी. आणि यांचा परिचय आपल्याला मानसी धर्माधिकारी या करून देणार आहेत. तर मी मानसी मांना विनंती करेन की त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आजच्या SSY सत्संगामध्ये मला माझ्या अत्यंत आदरणीय गुरु डॉक्टर स्मिता त्रिगुण कुलकर्णी यांचे स्वागत करताना खूप आनंद आणि कृतज्ञता वाटत आहे. आपण सगळे त्यांना प्रेमाने आणि आदराने स्मिताताई म्हणतो. स्मिताताईंनी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागात तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी अशा विविध पदांवर 22 वर्षे प्रशासकीय सेवा केली आहे. त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून त्यांनी मानसशास्त्रात PhD आणि योगशास्त्रात MSc केले आहे. शासकीय सेवेनंतर त्यांनी आपले जीवन सर्वांच्या सर्वांगीण आरोग्य, आनंद आणि कल्याणासाठी समर्पित केले आहे. त्या अनाहत अभ्यास वर्ग या माध्यमातून ओंकार साधना, चक्र साधना, MSRT, त्राटक ध्यान, सूर्योपासना अशा विविध कार्यशाळा आणि निशुल्क नियमित साप्ताहिक समूह साधना घेतात. MSRTच्या 43 बॅचेसच्या माध्यमातून त्यांनी हजाराहून अधिक साधकांना मार्गदर्शन केले आहे. विशेष मुलांच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि अशा मुलांसाठीही त्यांनी साधना घेतल्या आहेत. हनुमान जयंती, रामनवमी, गुरुपौर्णिमा अशा विशेष प्रसंगीही त्या समूह साधना, व्याख्याने आणि विशेष ज्ञानसत्रांचे मोफत आयोजन करतात. योग, मानसशास्त्र, आरोग्य, अध्यात्म, संस्कृती आणि संगीत अशा विविध विषयातील तज्ज्ञ वक्त्यांना आमंत्रित करून त्या आपल्यासारख्या साधकांसाठी सातत्याने ज्ञानाची सुंदर संधी निर्माण करून देत असतात. यावर्षी 21 मे ते 21 जून दरम्यान अनाहत अभ्यास वर्गामार्फत योग महोत्सव 2026चे 4थे वर्ष साजरे झाले आणि या एका महिन्यात तब्बल 34 सत्र आयोजित करण्यात आली. या सर्व उपक्रमांचे नियोजन आणि समन्वय त्या स्वतः अत्यंत शिस्तबद्धप्रमाणे सांभाळतात. ओंकार साधना, चक्र साधना आणि विशेषतः MSRT मी स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकते आहे, अनुभवते आहे. MSRT ही माझी खूप आवडती साधना आहे. मन शांत करायचे असेल, स्वतःला सेंटर करायचे असेल आणि पुन्हा एकदा बॅलन्समध्ये यायचे असेल तर मी सहजच MSRTकडे वळते. आजच्या आपल्या सत्संगाचा विषयही MSRT म्हणजे माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक, मनध्वनी अनुनाद तंत्र आहे. ओंकार, महामृत्युंजय मंत्र आणि रेझोनन्स या संकल्पनेचा उपयोग असलेली ही प्रगत योगाधारित ध्यान पद्धती आहे. आज स्मिताताई सुरुवातीला आपल्याशी संवाद साधतील. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ आणि नंतर प्रश्नोत्तरासाठी काही वेळ ठेवण्यात येईल. मला खात्री आहे की आजचे सत्र हे आपल्यासाठी खूप सुंदर आणि अनुभव समृद्ध ठरेल. स्मिताताई, SSY परिवारातर्फे तुमचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आता आजच्या सत्संगासाठी मी सर्व सूत्रे तुमच्याकडे सोपवते. जय गुरुदेव. सर्वांना नमस्कार. उषाताई आणि मानसीताई दोघांचे मनापासून आभार. खूप छान सुरुवात करून दिलेली आहे आणि मानसीताई अगदी तुम्ही छान भाषेत गोड आवाजात माझी ओळख करून दिलीत. त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानते. इंद्राणीताईंचे विशेष आभार मानते कारण आता मानसीताईंनी ज्या योग महोत्सवाचा आपल्याला उल्लेख करून सांगितलं त्या योग महोत्सवामध्ये यावेळी इंद्राणीताईंना रिसोर्स पर्सन म्हणून मी बोलवलं होतं आणि त्यांनी लगेचच होकार दिला आणि त्यांच्या ज्ञानाचा फायदा हा अनाहत समूहाला होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. म्हणजे 21 दिवस निशुल्क अशा पद्धतीनं सगळ्यांना आरोग्यपूर्ण जीवन मिळावं याच्यासाठी असा अविरत प्रयत्न करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं इंद्राणीताई आणि त्यांची सगळी टीम यांचे सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही नवीन सगळे साधक यांच्याशी मला संवाद साधायला मिळतोय ही पण सुद्धा एक आनंदाची बाब आहे.
आज ज्या विषयावर मी बोलणार आहे, मानसीताईंनी सांगितलं की मनध्वनी अनुनाद तंत्र. अनुनाद हा शब्द महत्वाचा आहे. तो अनुवाद असं काही जण चुकून म्हणतात, तर तो अनुनाद तंत्र आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक असं त्याचं नाव आहे. आधी ते कुणी विकसित केलं आणि माझी आणि ह्या ध्यान प्रकाराची ओळख कशी झाली आणि मी ह्या ध्यान प्रकाराच्या प्रेमात कशी पडले हे सुरुवातीला 5 मिनिटात सांगते आणि मग आपण त्याबद्दलची माहिती घेऊया. माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक, मनध्वनी अनुनाद तंत्र, हे बेंगलोरचाच आत्ता उल्लेख झाला होता. तर बेंगलोर स्थित एस व्यासा युनिव्हर्सिटी म्हणजेच स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था, तिथं जे योग विद्यापीठ आहे त्याचे जे चान्सलर आहेत डॉक्टर HR नागेंद्र गुरुजी, जे आपल्या पंतप्रधानांचे सुद्धा योगाभ्यासामधले मेंटर आहेत. तर त्या डॉक्टर HR नागेंद्र गुरुजी यांनी हे तंत्र जे आहे, ही साधना जी आहे ती विकसित केली आहे. ऍक्च्युली एसव्यासा विद्यापीठामध्ये जे सगळे योगोपचार केले जातात ते एकात्मिक पद्धतीनं इंटिग्रेटेड अप्रोच असतो, ज्याच्यामध्ये आपल्या पंचकोशावर आधारित असे ते योगोपचार करतात. आणि तिथे 800 बेडेड हॉस्पिटल सुद्धा आहेत. म्हणजे तिथं जसं विद्यापीठ आहे तसं तिथे 800 बेडेड हॉस्पिटल सुद्धा आहे, आरोग्यधाम नावाचं. आणि तिथे वेगवेगळे पेशंट उपचार घ्यायला जातात. त्याच पद्धतीनं ज्यांना आत्ता आपली जी काही प्रकृती आहे त्याच्यामध्ये अधिक आरोग्यपूर्ण बनायचं असेल, पॉझिटिव्ह हेल्थ ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासाठी सुद्धा तिथे योगोपचार शिकवले जातात. तर त्यांच्याकडे जे प्रामुख्यानं कॅन्सर किंवा एड्स सारखे पेशंट येत असत आणि ज्यांना बऱ्याच म्हणजे काही सिरियस तक्रारी असतील किंवा काही शारीरिक लिमिटेशन्स म्हणूयात, असे पेशंट्स त्यांच्याकडे जायचे, तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्यात सोप्या पद्धतीनं त्यांना कोणता योगोपचार देता येईल असं गुरुजी विचार करत असताना त्यांना माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक ही ध्यान पद्धती त्यांच्या लक्षात आली आणि त्यांना सुचली त्यांच्या ध्यानावस्थेमध्ये. आणि मग त्याच्या आधारे त्यांनी योगोपचार करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर आता म्हणजे फक्त कॅन्सर किंवा एड्ससाठी नाही, तर जसं एखादा माणूस टॉनिक आपण घेतो आणि सगळी आपली शरीर प्रकृती, मन प्रकृती चांगली करण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने तिथे जाणाऱ्या प्रत्येक साधकाला, पेशंट म्हणून जातात त्या सगळ्यांना आणि जे सगळे विद्यार्थी जातात शिकण्यासाठी, त्या सगळ्यांनाच ते छान पद्धतीनं सकाळ संध्याकाळ त्यांच्याकडून हे ध्यान करून घेतात. आणि म्हणून ह्याचं खूप महत्व आहे. आता माझी त्याची कशी ओळख झाली या ध्यानतंत्राची हे आधी सांगते आणि मग हे नेमकं ध्यान प्रकार काय आहे असं आपण बघूयात. करोना काळामध्ये मी प्रशासनामध्ये कार्यरत होते आणि एका जिल्हा प्रशासनाचा भाग होते आणि त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये मी काम करायचे. आणि तुम्हाला माहिती आहे की करोना हा सगळ्या जगाला नवीन होता. जरी आम्ही ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला प्रशिक्षणामध्ये सुद्धा नॅचरल कलॅमिटी बद्दल प्रशिक्षण दिलेलं असतं, पण करोना सर्वथा नवीन होता. त्यामुळे आम्हाला काय व्हायचं की रोज राज्य शासन किंवा केंद्र शासन याच्याकडून वेगवेगळे आदेश, ऑर्डर्स प्राप्त व्हायच्या, ज्याची अंमलबजावणी आम्हाला प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर करायला लागायची. आणि आम्ही प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे, ती जबाबदारीचं पद असल्यामुळे त्या जबाबदाऱ्या आम्हाला काही कुरबुर न करता पार पडायला लागायच्या. आणि अशा वेळी आम्ही एका कात्रीत सापडलो होतो की एकतर करोनाविषयी धास्ती आम्हाला प्रत्यक्षात, तुम्ही जेव्हा सगळे लॉकडाऊनमध्ये होता तेव्हा आम्हाला प्रशासनामध्ये काम करायला लागत होतं आणि रोज इम्प्लिमेंटेशन. मग वेगवेगळे कॅम्प्स आपण केले होते किंवा जे कामगार अडकून पडले होते त्यांना परत त्या राज्यात पाठवण्याचं काम होतं. रोज त्या कॅम्पना भेटी द्यायला लागायच्या किंवा अन्न पोचवणे, अशा वेगवेगळ्या जबाबदारी आमच्यावर होत्या. आणि अशा वेळी जे काही ताणतणावाला आम्ही सामोरं जात होतो, अशा वेळी माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक म्हणजे ऍक्च्युली एसव्यासा विद्यापीठानं म्हणजे करोना काळामध्ये
अनेक वाईट घटना घडल्या, ह्याला मी नाकारतच नाहीये. पण ज्या छान घटना घडल्या त्याच्यामध्ये ऑनलाईनचं हे सगळं जे आपण वापरायला लागलो, ती फार मोठी उपलब्धी झाली आणि ते मला शिकता आलं. आणि मला स्वतःच्या ताणतणावांना सामोरं जाण्यासाठी एक खूप छान टूल, माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक, मनध्वनी अनुनादाच्या त्याची मला खूप मदत झाली. आणि ते मला इतकं आवडलं आणि ते इतकं सोपं वाटलं की मला असं वाटलं की ते सगळ्यांपर्यंत जर आपण पोचवू शकलो तर सगळ्यांनाच ह्याचा फायदा होईल. आणि अशा पद्धतीनं मग इतरांना पण शिकवायला सुरुवात केली. याचा पहिला प्रयोग अर्थातच माझ्या सासूबाई आणि दीर यांच्यावर झाला आणि त्यांचा प्रतिसाद खूप प्रेरणादायी होता. म्हणून खरं तर ही वाटचाल सुरू झाली. आता माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक बद्दल सांगण्यापूर्वी मी थोडंसं भारतीय तत्वज्ञानामध्ये व्यक्तिमत्व विकासाची जी पंचकोशाची संकल्पना आहे त्याबद्दल थोडंसं बोलते. मग माइंड, साऊंड आणि रेझोनन्स हे 3 शब्द आपण बघूयात आणि मग त्यानंतर ह्या ध्यानाच्या काय पायऱ्या आहेत असं आपण बघूयात. ठीक आहे. तर आता भारतीय तत्वज्ञानामध्ये आपल्याकडे व्यक्तिमत्व विकासाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये 5 कोशांचा संदर्भ येतो. पंचकोशाची थेरी असं आपण त्याला म्हणतो किंवा पंचकोशाची कल्पना येते. आणि याचा उल्लेख जो आहे तो तैत्तरीय उपनिषदामध्ये आलेला आहे. भृगु ऋषी आणि वरुण ऋषी यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल. तर भृगु ऋषींचे गुरु आणि वडील हे दोन्ही म्हणजे वरुण ऋषी होते. आणि आपल्याला सुद्धा कित्येक जणांना कदाचित हा प्रश्न आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्याला पडला असण्याची शक्यता आहे की मी नक्की कोण आहे, माझं प्रयोजन काय आहे, बरोबर आहे, आणि मी कशासाठी जन्माला आले, माझं जीवन ध्येय काय आहे, असं सगळं कदाचित तुम्हाला सुद्धा प्रश्न पडले असतील. तर तसेच आपल्या भृगु ऋषींना प्रश्न पडलेले होते आणि मग ते जाऊन आपल्या गुरूंना विचारतात की मी म्हणजे नक्की कोण आहे, माझं काय अस्तित्व आहे, मी मी कशापासून बनलेलो आहे, असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडलेले होते. तर असे जेव्हा त्यांना प्रश्न पडले आणि ते वरुणांकडे गेले तेव्हा गुरुकुल पद्धत होती पूर्वी, बरोबर आहे. असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडलेले होते. तर असे जेव्हा त्यांना प्रश्न पडले आणि ते वरुणांकडे गेले तेव्हा गुरुकुल पद्धत होती पूर्वी, बरोबर आहे. असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडलेले होते. तर असे जेव्हा त्यांना प्रश्न पडले आणि ते वरुणांकडे गेले तेव्हा गुरुकुल पद्धत होती पूर्वी, बरोबर आहे. असे वेगवेगळे ताई, प्रश्न 1 मिनिट मी त्यांना सगळ्यांना म्यूट. कोणीतरी बोलतंय मध्ये आणि मग म्यूट परत. सगळे. तुम्ही अनम्यूट करू शकता. आणि येस, ओके. आणि मला वाटतं हायलाइट करा मला, म्हणजे हा. तर ते जेव्हा वरुणाकडे गेले आणि त्यांनी विचारलं तेव्हा गुरुकुल पद्धत होती. त्यांनी लगेच काही उत्तर दिलं नाही. तर ते म्हणाले भृगु ऋषींना की तू तपस कर आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुझी तू शोधून काढण्याचा प्रयत्न कर. आणि काही पॉइंटर्स त्यांनी दिले, काही मुद्दे सांगितले आणि ह्या दिशेनं तू विचार कर आणि मग तुला काय सापडतंय बघ. तर जसजसं भृगु ऋषी विचार करत गेले तस तसं आपल्या मानवी देहाची किंवा व्यक्तिमत्व आपण नक्की कशाचे बनलेलो आहे हे त्यांना उलगडत गेलं आणि त्याला आपण पंचकोशाची संकल्पना असं म्हणतो. आपलं जे स्थूल शरीर आहे त्या कोश, तो जो काही भाग आहे त्याला आपण अन्नमय कोश असं म्हणतो. अ, त्याच्यानंतर ह्या शरीराला जी चेतना प्राप्त झालेली आहे तो चेतनेचा, ऊर्जेचा सगळा जो प्रांत आहे त्याला आपण प्राणमय कोश म्हणतो. अन्नमय कोश झालं, चेतनेचा प्रवाह आपल्याला समजला प्राणमय कोशाचा. यानंतर सगळ्या भावभावनांचं केंद्र जिथे आहे आणि जो अत्यंत म्हणजे एक एक कोश असा तरल होत जातो. अन्नमय कोश हा सगळ्यात स्थूल काय म्हणूयात आपण, स्थूल कोश आहे. त्याच्यापेक्षा तरल हा प्राणमय कोश आहे.
त्याच्यापेक्षा तरल हा मनोमय कोश आहे आणि जिथं आपण विचार किंवा भावभावनांचं केंद्र हे मनोमय कोशात आहे असं म्हणतो. आणि इथे माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक शिकताना आपल्याला मनोमय कोशाकडं जास्त लक्ष द्यावं लागतं. का द्यावं लागतं हे मी नंतर सांगते 1-2 मिनिटांनी. मनोमय कोशापेक्षा तरल कोश कोणता आहे? जो बुद्धीचा कोश, जिथे आपण डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता ज्याच्याशी संबंधित असते, तो कोश म्हणजे काय आहे? तर तो आहे विज्ञानमय कोश. आणि हे सगळे चारही कोश जे आहेत ते ज्याच्यासाठी काम करतात. म्हणजे आपल्याला जर विचारलं तर आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे, तर कदाचित दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती, सुख समाधान असंच उत्तर आपण सगळे जण देऊ, नाही का? म्हणजे शॉर्ट टर्म गोल आपलं काही असेल, म्हणजे मला नवीन घर घ्यायचंय, चांगली नोकरी पाहिजे आहे, मला कुठे कुठे फिरायचं आहे वगैरे, अशी शॉर्ट टर्म गोल्स आपली असू शकतात. पण एक लॉंग टर्म आपलं ध्येय, जीवनाचं ध्येय म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा सुख समाधान असंच आपण म्हणण्याची शक्यता आहे. तर असे हे 5 कोश आहेत. हा 5वा जो कोश आहे त्याचं नाव आहे आनंदमय कोश. आता ह्या 5ही कोशांमध्ये मी असं तुम्हाला म्हटलं की जो आपला मनोमय कोश आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो महत्वाचा का आहे? कारण आपण जर बघितलं तर आजकाल ज्या सगळ्या बऱ्याचशा ज्या व्याधी आहे किंवा मनोकायिक आजार असं आपण ज्याला म्हणतो, त्याचं नाव आहे मनोकायिक आजार जे आहे ते सगळे जे आजार आहेत ते आपल्या मनोमय कोशाशी संबंधित आहेत असं आपण म्हणतो. लक्षात आलं? आणि माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक हे जे टेक्निक आहे ते प्रामुख्यानं काय आहे, तर आपल्या मनोमय कोशाशी संबंधित आहे. आणि मनोमय कोशाशी संबंधित असल्यामुळे मनोमय कोश जेव्हा आपला असंतुलित होतो, दूषित होतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या श्वासावर होतो. म्हणजे हे तुम्हाला पटतंय का बघा, की जेव्हा तुम्ही रागवता कोणावर तरी, तर तुमच्या श्वासोच्छवासाची गती बदलते. बरोबर आहे? म्हणजे तो जो प्राणमय कोश जो आहे तो आपला दूषित व्हायला सुरुवात होते. भावभावनांचा परिणाम हा पहिल्यांदा आपल्या श्वासगतीवर होतो आणि श्वासगती जेव्हा बिघडायला लागते, प्राणमय कोशाशी काहीतरी गडबड जेव्हा होते, तेव्हा त्या प्राणमय कोशाचा संबंध, प्राणमय कोश दूषित झाल्यामुळे आपला अन्नमय कोश सुद्धा काय होतो, तर अन्नमय कोश सुद्धा आपला दूषित व्हायला लागतो. लक्षात येत आहे तुमच्या? आणि म्हणून, आणि जेव्हा तुमचा अन्नमय कोश दूषित होतो, म्हणजे बघा आता 3ही कोश आपले असंतुलित झाले. दूषित म्हणजे असंतुलित असं म्हणूया. जेव्हा आपला प्राणमय कोश दूषित असतो, मनोमय कोश दूषित असतो, अन्नमय कोशात काहीतरी गडबड होते, ह्याचा सगळ्याचा परिणाम कशावर होतो? आपल्या बुद्धीच्या कोशावर होतो, आपल्या निर्णय क्षमतेवर, कन्फ्युजन मध्ये आपण होतो. आणि म्हणून मनोमय कोशाचं संतुलित असणं फार महत्वाचं आहे. आणि हे मनोमय कोशाचं संतुलन करायला मदत करणारी अशी एक साधना कोणती आहे, तर ती म्हणजे मनध्वनी अनुनाद तंत्र किंवा माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक असं आपण म्हणूया. हा ध्यान प्रकार आपल्याला कसा मदत करतो हे आता आपण बघूयात. आता पहिल्यांदा नावाबद्दल आपण बोलूया. माइंड, साऊंड आणि रेझोनन्स हे 3 शब्द समजून घेऊया आणि मग मी ह्या साधनेच्या ज्या काही 8 पायऱ्या आहेत त्या तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आता मन म्हणजे काय असं विचारायच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना विचारते की तुम्हाला सगळ्यांना मन आहे का? ज्यांना ज्यांना मन आहे त्यांनी येस म्हणा. चॅट बॉक्समध्ये टाईप करा किंवा ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांचं मला दिसलेलं आहे, हात त्यांनी करून किंवा मान डोलवलेली आहे. तर बहुतेक सगळे जण, कुणी मान डोलवणार न डोलवणारं दिसत नाही मला. त्या अर्थी सगळ्यांना मन आहे याच्यावर आपल्या सगळ्यांची एकवाक्यता असावी असं मी गृहीत धरून पुढे जाते. बरोबर आहे? आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की आपल्या सगळ्यांना मन आहे, तर मन कुठं आहे असं जरा टाईप कराल का, की तुमच्या मते मन कुठे आहे? अर्थात ह्या SSYच्या साधकांना सगळ्यांना माहिती आहे, मला कल्पना आहे, तरी सुद्धा मी विचारते की मन आहे तर कुठे आहे?
आणि आता मन वेगळ्या वेगळ्या लोकांचं कुठे कुठे असते आहे हे चॅटबॉक्स मध्ये मी वाचते. विचारांमध्ये आहे. ओके. आणखीन सगळे विचार. अजून काही कोणाचं उत्तर आहे? पोटामध्ये मन आहे. ओके, विचारात मन आहे, पोटात आहे. अजून कोणाचं काय उत्तर असेल तर सांगा बरं मला. अदृश्य आहे मन. ओके. आणखीन कोणाला काय सांगायचं? यापेक्षा काही वेगळं उत्तर असेल तर टाईप करा बरं. नाहीये. ओके. पण 3 वेगवेगळी उत्तरं काहीतरी फिल्टर ऍड काय म्हणतात? हो स्मिताताई, तुमचं असं आम्हाला सगळं पिंक आणि पर्पल हो, दिसतंय. मला काहीतरी पण फिल्टर. दिसतोय, पण काय झालंय मला आता कळत नाहीये कारण ठीक आहे, हरकत नाही. हा म्हणजे मला इथून आता काय करावं लागेल असं नाही समजत आहे. ठीक आहे. 1 मिनिट ह्याच्यावरनं मोबाईलवरनं नको जॉईन होऊ ना? नाही नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे नाहीये पण. ना? हा मग ठीक आहे कारण मला पण व्हिडिओ वेगळाच दिसतोय. ओके, ठीक आहे. मन शरीरात नसून अनुभवात असते आणि मन जिथे असते तिथे. ओके, सूक्ष्म म्हणजे बघा मन आहे याच्यावर सगळ्यांचं एक वाक्यता आहे. पण मन कुठं आहे ह्या प्रश्नावर थोडासा गोंधळ गोंधळ म्हणजे वेगवेगळी उत्तरं आहेत, वेगवेगळ्या समजुती आहेत. बरोबर आहे. म्हणून एक मन म्हणजे काय असं आपण बघूया. आता योगशास्त्र आणि पाश्चिमात्य सगळं जग आहे, त्यांच्या मते थोड्यासा मनाची जी संकल्पना सांगितलेली आहे ती भिन्न भिन्न आहे. सायन्समध्ये असं म्हटलं जातं की माइंड इज अ फंक्शनिंग ऑफ ब्रेन सेल्स. ते मेंदूचं एक कार्य आहे असं मानलं जातं. अँड सो माइंड कॅनॉट एक्झिस्ट विदाउट ब्रेन असं पाश्चिमात्य जग किंवा सायन्स म्हणतं. आणि हा सगळा जो अप्रोच सांगितला जातो तो मॅटर बेस्ड अप्रोच असं म्हणतात. त्या खोलात मी आज जाणार नाहीये, पण ज्याला उत्सुकता आहे त्यांनी मॅटर बेस्ड अप्रोच आणि कॉन्शियसनेस बेस्ड अप्रोच हे थोडे अभ्यासायला हरकत नाहीत. योगशास्त्रामध्ये मनाची जी संकल्पना सांगितलेली आहे ती खूप काय म्हणूयात आपण खूप विस्तृत सांगितलेली आहे. आणि योगशास्त्रामध्ये मनाचा जो विचार केलेला आहे, मन म्हणजे अशी काही एक एंटिटी किंवा एक अवयव नाही आहे. तर काय म्हणूया, मन हे विचारांचं गाठोड आहे किंवा मन हे एक काय विचारांचा प्रवाह आहे असं सांगितलेलं आहे. आणि मी असं जेव्हा म्हणते तेव्हा मग हे विचार कसे असू शकतात, तर एकतर चांगला विचार किंवा वाईट विचार असं आपण ब्रॉड त्याचा डिफरन्स सांगू शकतो. की जनरल आपल्याला माहितीये की मी चांगला विचार कधी करते आणि वाईट विचार कधी करते. किंवा विचार हे व्यक्त आणि अव्यक्त असे असू शकतात. म्हणजे आता मी माझे विचार तुमच्या पुढे व्यक्त करते, बरोबर आहे. पण ऍट द सेम टाइम ऍट द बॅक ऑफ माइंड काहीतरी विचार माझे चालूच आहेत, बरोबर आहे. कारण आता जसं मानसीताई म्हटलं की तुमचा व्हिडिओ पिंक पिंक दिसतोय, मलाही तसंच दिसतोय तो. अरे बापरे काय झालं, असा एक मनात विचार चालू झालेला आहे, बरोबर आहे. नवीन सगळे साधक आहेत हे, त्यांना आवडतंय की नाही असा विचार चालू आहे. तर तो अव्यक्त विचार आहे आणि तो सुरू आहे. ऍट द सेम टाइम आता तुम्ही माझं ऐकताय असं मला वाटतंय. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत ते मान वगैरे हलवतात तर बहुतेक माझ्याकडे लक्ष आहे असं मला वाटतंय. पण त्यांच्याही मनात ऍट द बॅक ऑफ माइंड काहीतरी, चला आता ह्याच्यानंतर स्वयंपाक करायचंय का, का मॉर्निंग वॉक आज राहिलाय मग नंतर जाऊया, असं काहीही विचार करत असू शकता. लक्षात आलं? त्याचबरोबर चांगले आणि वाईट विचार असे सुद्धा विचार असू शकतात. आता जेव्हा आपण छान विचार करतो तेव्हा काही प्रश्न नाहीये. पण जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनामध्ये असतात तेव्हा सिम्पथेटिक सिस्टीम आपली ऍक्टिव्हेट झालेली असते. आणि बऱ्याचदा काय असतं, आपले जे सगळे शरीरातले अवयव आहेत ते विनाकारण कामाला लागलेले असतात आणि ॲड्रिनलिनचं सिक्रिशन चालू असतं. आता जेव्हा आपण काही मंत्र म्हणतो किंवा अगदी सिंपल आपण दीर्घ श्वसन जेव्हा करतो तेव्हा काय होतं, तर आपली पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते.
ह्या मनध्वनी अनुनाद तंत्रामध्ये आपण 2 मंत्रांचा उपयोग करणार आहेत आणि त्या 2 मंत्रांचा जेव्हा आपण जप करतो तेव्हा असं तुमच्या लक्षात येईल की ही पॅरासिम्पथेटिक सिस्टीम आपली ऍक्टिव्हेट व्हायला आपल्याला मदत होते आणि ह्या ओंकार जप किंवा महामृत्युंजय जप हे 2 जप अतिशय बलशाली मंत्र ह्या आपण ध्यानामध्ये वापरणार आहोत. तर हे वापरत असताना ह्याचा जेव्हा आपण जप चालू करतो तेव्हा आपोआप आपल्या मेंदू लहरींवर त्याचा परिणाम होतो आणि ज्या शांततेच्या लहरी आहेत त्या वाहायला सुरुवात होतात. सो मन ही संकल्पना खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर ध्वनी हा पण एक महत्वाची संकल्पना आहे. साऊंड, ध्वनीचा धडा आपल्याला सगळ्यांना शालेय जीवनामध्ये बहुतेक करून 6वी किंवा 8वी मध्ये होऊन गेलेला आहे असं मला वाटतं. तर त्याच्याबद्दल आपण बोलूयात आणि मग पुढे जाऊयात. कारण माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निकमध्ये आपण ध्वनी लहरींचा उपयोग करणार आहोत शांतता मिळवण्यासाठी आणि म्हणून ही ध्वनीची जी संकल्पना आहे ती आपल्याला अत्यंत महत्वाची आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा फिजिक्समध्ये आपण जे शिकलेलो आहे आणि योगशास्त्रामध्ये ध्वनीची जी संकल्पना आहे या परत थोड्याशा भिन्न आहेत. फिजिक्समध्ये आपण हे शिकलेलो आहे की ध्वनी हे एक ऊर्जेचं स्वरूप आहे आणि ध्वनीची लहर इकडून एका माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची असेल तर त्याच्यासाठी माध्यम, मेडियमची जरुरी लागते असं आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर शाळेत असताना आपण एक बेल जार एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्यामध्ये काय केलेलं होतं तर एक काचेची बरणी आपण घेतलेली होती आणि त्याच्यात एक बेल ठेवलेली होती आणि आधी त्याच्यामध्ये हवा होती. ती बेल वाजवली तेव्हा आपल्याला ऐकायला येत होतं. पण जेव्हा त्या बरणीतली सगळी हवा काढून टाकली तेव्हा मात्र आपल्याला त्या ध्वनीचं माध्यम आपण काढून हवेच्या माध्यमातून ध्वनीची लहर इकडून तिकडे जातो. हे जे आपण शिकलेलो आहे ते प्रूव्ह करण्यासाठी असं लक्षात आलं की आता त्या बेलचा आवाज आपल्यापर्यंत पोचू शकत नाही आहे असं आपण फिजिक्समध्ये शिकलेलो आहे. लक्षात आलं. पण योगशास्त्रामध्ये ध्वनीच्या बद्दल जे सांगितलेलं आहे एकतर तो आकाशाचा गुण आहे असं सांगितलेलं आहे आणि शब्द गुणकम आकाशम म्हणजे ती एक काय आहे ध्वनीची लहर म्हणजे तो एक स्पंद, व्हायब्रेशन आहे आणि ॲज गुड ॲज ती वेव्ह आहे असं सांगितलेलं आहे. आणि ध्वनी हा ऑडिबल आणि इनऑडिबल म्हणजे काय तर आहत आणि अनाहत अशा 2 प्रकारचं आहे असं योगाभ्यासानी आपल्याला सांगितलेलं आहे. आहत म्हणजे काय तर आघातामुळे निर्माण होणारा त्याला आहत असं म्हणायचं आणि अनाहत म्हणजे काय कुठलाही आघात सुद्धा न होता एक सूक्ष्म नाद आपल्याला ऐकायला येतो त्याला अनाहत असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा शब्द जो आहे तो एक स्पंद आहे पण तो व्हॅक्यूम मधून सुद्धा त्याचं वहन होऊ शकतं असं योगशास्त्राने सांगितलेलं आहे. जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तसंच ध्वनीचं काय म्हणूया वहन होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही आता फक्त एवढंच लक्षात घ्या की ध्वनी जेव्हा आपण म्हणतो तिथे 2 कन्सेप्ट महत्वाचे आहेत. एक म्हणजे अँप्लिट्यूड आणि दुसरी म्हणजे फ्रिक्वेन्सी. लक्षात येते. अँप्लिट्यूड म्हणजे काय ज्याला तरंग असं आपण म्हणतो म्हणजे ज्याला आवाजाचा काय म्हणूया आवाजाचा जोर, लाऊडनेस म्हणजे काय म्हणूया अँप्लिट्यूड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे वारंवारता. ती कशाशी संबंधित आहे प्रत्येकाच्या आवाजाची पट्टी वेगवेगळी असते बरोबर आहे. कोणी तार सप्तकात बोलतात, कोणाचा एकदम असा खालच्या पट्टीत मंद्र सप्तक, बाकीच्यांचा मध्य सप्तक. तर ह्या आवाजाच्या ज्या वेगवेगळ्या पट्ट्या आहेत त्या परत फ्रिक्वेन्सीशी संबंधित आहेत. लक्षात आलं. आता ध्वनीबद्दल इतकंच आपण जाणून घेऊया. आणि तिसरा शब्द जो आहे रेझोनन्स हा परत एक अतिशय महत्वाचा आहे. कारण रेझोनन्सच्या तत्वावर अनुनाद निर्माण करणे या तत्वावर ही साधना आपली सगळी अवलंबून आहे. तर आता रेझोनन्स म्हणजे काय
तर मी आता तुम्हाला सांगितलं की फ्रिक्वेन्सी ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. कुठलाही ध्वनी जेव्हा निर्माण होतो, त्या ध्वनी लहरीला एक विशिष्ट अशी फ्रिक्वेन्सी असते. आणि आपल्या अवतीभोवती जे सगळे सजीव निर्जीव जीव आहेत, त्या प्रत्येकाकडं एक अशी ईश्वर दत्त फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे आपल्याला काही अडथळा निर्माण झाला किंवा व्हायब्रेशन्स आपल्यामध्ये जी असतात, त्या व्हायब्रेशनला प्रत्येकाला एक विशिष्ट अशी फ्रिक्वेन्सी असते. लक्षात आलं? आता तुम्ही ज्याच्यावर बसलाय म्हणजे फरशीवर बसलाय किंवा आसनावर बसलेला आहेत किंवा तुमच्याकडे टेबल आणि खुर्ची असेल, बरोबर आहे? तर त्याला पण त्या प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट अशी ईश्वर दत्त कॅरेक्टरिस्टिक त्याची म्हणून अशी एक फ्रिक्वेन्सी असते. तशी आपल्या शरीराची पण एक नैसर्गिक फ्रिक्वेन्सी असते. लक्षात आलं? त्याच्याने आपण व्हायब्रेट किंवा स्पंद पावत असतो. किंवा तुम्ही हे बघितलेलं आहे, शिकलेलं आहेत की प्रत्येक वस्तूचा शेवट हा इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन पासून आपण सगळेजण बनलेलो आहे असं आपण म्हणतात. आणि हे जे कण आहेत त्यातले इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं सारखं काय असतं, ते स्पंद, त्यांची हालचाल चालू असते. लक्षात आलं? आता दोन ध्वनी लहरींची फ्रिक्वेन्सी जेव्हा एकसारखी होते, मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी असं जेव्हा होतं, तेव्हा तिथे रेझोनन्स किंवा अनुनाद निर्माण झाला असं आपण म्हणतो. म्हणजे रेझोनन्स म्हणजे काय, तर मॅचिंग ऑफ फ्रिक्वेन्सी. तुम्ही सगळ्यांनी हे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स बघितली असतील, बरोबर आहे? सतार बघितली असेल, तंबोरा बघितला असेल, गाणाऱ्या लोकांच्या मागे छेडत बसलेले असतात तानपुरा घेऊन, बरोबर आहे? तर ही स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहेत. ती कशी करतात, तर त्याची जी मुख्य तार आहे, समजा सतारीचं उदाहरण घेतलं तर सतारीची मुख्य तार आणि त्याच्या बाकीच्या तारा ह्या ट्यून केलेल्या असतात. त्यामुळे जेव्हा एक तार छेडतो तेव्हा सगळ्या सतारीतनं छान झंकार आलेला आहे असं आपल्याला वाटतं, बरोबर आहे? तर असा तो झंकार जेव्हा ऐकायला येतो तेव्हा ते ट्युनिंग जे असतं त्याला रेझोनन्स असं म्हणायचं. लक्षात आलं? एक छोटं उदाहरण सांगते, म्हणजे रेझोनन्सचा शोध कसा लागला असं सांगून मग मी ध्यानाच्या पायऱ्यांकडे जाते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये आर्मी जी होती लंडनमध्ये, तर त्यांना एका पुलावरनं पूल पार करायचा होता. तर तुम्हाला माहितीये, जेव्हा आर्मीचे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कूच करतात, तेव्हा ते परेड करत पूर्वी जात असत. लेफ्ट राईट सगळ्यांचे पाय एकाच वेळी, डावा तर डावा, उजवा तर उजवा, अशा पद्धतीची परेड करत ते जात असत. तर तशा पद्धतीनं सगळे आर्मीचे लोक प्लॅटून मध्ये त्यांनी जायला चालायला सुरुवात केली. आता ते जे पाय मारत होते त्याचा जो काही आवाज होता, त्याची ध्वनी लहर आणि त्या पुलाची म्हणून जी काही नैसर्गिक फ्रिक्वेन्सी होती, झालं असं की ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सी मॅच झाल्या. आणि अशा फ्रिक्वेन्सी मॅच होतात तेव्हा प्रचंड ऊर्जा तिथे निर्माण होते. लक्षात येतंय? तर अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्या पुलामध्ये सुद्धा व्हायब्रेशन निर्माण झालं. तो पूल हलायला लागला आणि अल्टिमेटली ती आर्मीची प्लॅटून पार करेपर्यंत तो पूल कोसळून गेला. जे इंजिनियर होते, जे सायंटिस्ट होते, त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं, कारण कुठलीही नैसर्गिक आपत्ती, नॅचरल कलॅमिटी आली नव्हती, भूकंप झाला नव्हता, पूर आला नव्हता, तरीही पूल कसा कोसळला याचं जेव्हा त्यांनी संशोधन केलं याच्यावर, तेव्हा लक्षात आलं की रेझोनन्समुळे हा पूल कोसळलेला आहे. लक्षात आलं? तर रेझोनन्सची कन्सेप्ट फार महत्वाची आहे. इथे आपण जे आज ध्यान करणार आहोत, जप करणार आहोत, त्याचं तत्व रेझोनन्सवर अवलंबून आहे असं मी म्हटलं. आपल्याला काय करायचंय, तर आपण जप करणार आहोत. तुमच्या सगळ्या साधकांना जप माहितीये, तुम्ही रोज मंत्र म्हणता, बरोबर आहे? सत्संगाला तर गायत्री मंत्र आज उषामा म्हणणार होत्या, महामृत्युंजय मंत्र म्हणणार होत्या, पण आज आपण ध्यानात हे म्हणणार आहोत म्हणून आज तुमचा सकाळचा जप झाला नाही, बरोबर आहे? सत्संगाला सुरुवातीला घेता तेव्हा. तर असा जेव्हा आपण जप करणार आहोत तेव्हा, म्हणजे ओंकाराचा जप जेव्हा करणार आहोत तेव्हा आपण सगळेजण प्रयत्न काय करणार आहोत, तर
आपण जी ध्वनिलहर निर्माण करणार आहोत आपल्या बोलण्यातून, मंत्र उच्चारण्यातून, ती ध्वनिलहर आणि आपल्या शरीराची जी नैसर्गिक फ्रिक्वेन्सी आहे, या दोन फ्रिक्वेन्सी मॅच करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता रेझोनन्स साधला हे तुम्हाला कसं कळेल बरं? तर ध्यानाच्या आधीची तुमची मानसिक स्थिती आणि नंतरची मानसिक स्थिती याच्यामध्ये जर मनातले विचार कमी झाले असतील, शांतता मिळाली असेल, आनंद, समाधान, शांत वाटलं, तर असं समजायचं ध्यानानंतर की तुम्हाला रेझोनन्सचा परिणाम झालेला आहे, रेझोनन्स साधला आहे. लक्षात आलं हे सगळ्यांना? तर आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती स्वतःच तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. आता माइंड, साऊंड आणि रेझोनन्स हे 3 शब्द आपण बघितलेले आहेत. आता याच्यानंतर मी तुम्हाला ध्यानाच्या पायऱ्या सांगते आणि मग आपण ध्यानाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करूया. पटपट सांगते पायऱ्या, वेळ पुढे पुढे लवकर लवकर जातोय, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 8 पायऱ्या आहेत. ह्या ज्या 8 पायऱ्या आहेत त्यातली पहिली पायरी आणि शेवटची पायरी ही अगदी सोपी पायरी आहे. सुरुवातीला आपण प्रार्थना म्हणणार आहोत, जसं उषामांनी आता सुरुवातीला प्रार्थना म्हटली, बरोबर आहे. तर कुठल्याही अशा सत्संगाची सुरुवात जनरली आपण प्रार्थनेनं करतो, तशीच प्रार्थना आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर ही जी प्रार्थना आपण म्हणणार आहोत याच्यामध्ये ओपनिंग प्रेयर म्हणजे महामृत्युंजय मंत्राचं उच्चारण आपण करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. लक्षात आलं? तर ही आपली ओपनिंग प्रेयर आहे आणि शेवटची जी प्रार्थना आहे ती पण प्रार्थना बहुतेक सगळ्यांना माहिती असणार आहे. सर्वे सुखिना संतु, सर्वे संतु निरामया, ही जी प्रार्थना आहे ती आपली क्लोजिंग प्रेयर आहे. या 2 पायऱ्यांबद्दल तर काहीच शंका असण्याचं कारण नाही आहे. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, तर ओंकाराचा जप करणार आहोत. आता ओम बद्दल तुम्ही सगळ्यांनी खूप ऐकलं असेल, पण थोडंसं आपण ओंकाराबद्दल बोलूयात आणि मग मी पुढे जाते. ओम हा जो मंत्र आहे, एकाक्षरी मंत्र असं आपण म्हणतो आणि तो जनरली 3.5 मात्रांचा आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय, तर ओंकारामध्ये आकार, उकार आणि मकार ह्या 3 मात्रा, ही 3 अक्षरं आणि ओंकाराचं जर चित्र डोळ्यासमोर आणलं तर चंद्रकोर आणि त्याच्यावर एक बिंदी किंवा बिंदू आहे असं आपण म्हणतो. असं आपण म्हणतो म्हणजे तो आहेच. तर तो बिंदू पण अतिशय महत्वाचा आहे, किंबहुना आकार, उकार, मकाराच्या पेक्षा सुद्धा जास्त महत्वाचा तो बिंदू आहे आणि तो बिंदू म्हणजे ती अर्धमात्रा आहे असं आपण समजतो. आणि तो बिंदू हा नादाशी संबंधित आहे. आता ध्वनीबद्दल मी बोलले, थोडंसं नादाबद्दल बोलते. इंद्राणी मा बहुतेक ध्वनी आणि नाद नेहमी सांगतात त्यांच्या मेडिटेशनमध्ये, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण तरी सुद्धा आपण बघूया. ध्वनी, आवाज, मी आता जे काही बोलते आहे ते तुमच्या कानापर्यंत पोचत आहे, तो म्हणजे ध्वनी आहे. पण अ, त्या आवाजाची किंवा त्या ध्वनीची जी बारीक नंतर गूंज उठत जाते त्याला आपण नाद असं म्हणतो. म्हणजे तबल्या डग्ग्यामध्ये, डग्ग्यावर तबलची जेव्हा एक थाप मारतात तेव्हा थाप मारल्यानंतर पहिल्यांदा जे ऐकायला येतो त्याला आपण ध्वनी म्हणतात. आणि तो घुमत जाणारा जो आवाज असतो, ती बारीक होत जाणारी गुंज असते, किंवा घंटा वाजवल्या वाजवल्या पहिल्यांदा जो टोल पडतो त्याला आपण ध्वनी म्हणतो. आणि नंतर बारीक अशा नाद जो ऐकायला येत, जे काही ऐकायला येतं त्याला आपण नाद म्हणतो. लक्षात आलं? तर हा जो बिंदू आहे ओंकारावरचा, त्याचा नाद आपल्याला पटकन लक्षात येत नाही. त्याचं उच्चारण म्हणजे अ उ म करतो, पण त्या म नंतर तो जो नाद आहे तो समजायला जरा आपल्याला वेळ लागतो किंवा अनुभवायला यायला. पण हा किमान 3.5 मात्रांचा ओंकार आपल्याला समजला पाहिजे. फक्त 3.5 मात्रा नाहीयेत हा, जाता जाता मी तुम्हाला सांगते. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये ओंकाराच्या वेगवेगळ्या मात्रा सांगितलेल्या आहेत. अगदी 278 पर्यंत
इतक्या मात्रा सांगितल्यात म्हणजे काय? जसजसं तुम्ही ओंकाराची साधना करत जाता तसे तसे त्याचे वेगवेगळे नाद, बारीक त्याची सूक्ष्मता तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं जाणवायला लागते. लक्षात येतंय? अगदी प्रभू रामचंद्रांनी मारुतीरायांना जो ओंकार सांगितला तो 16 मात्रांचा त्यांनी सांगितलेला आहे. लक्षात आलं? इथे साधारण आपण 3.5 मात्रांपर्यंतच सीमित, म्हणजे तो तरी अनुभव घ्यायचा आपण प्रयत्न करायचा. तर प्रार्थना झाल्यानंतर आपण काय करणार आहे, तर ओंकाराची आवर्तनं करणार आहेत, ओंकाराचं गुंजन करणार आहोत. ते करताना पहिल्यांदा आपण आकाराचं गुंजन स्वतंत्रपणे, मग उकाराचं गुंजन स्वतंत्रपणे, मग मकाराचं गुंजन स्वतंत्रपणे, आणि मग एकत्रित ओंकार म्हणजे अ उ म एकत्रित अशा पद्धतीचं ओंकाराचं गुंजन करणार आहोत. आता मी आज वेळ कमी असल्यामुळे आकार उकार मकाराचं गुंजन वेगळं का करायचं हे सांगत नाही, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की या 3 स्थिती वेगवेगळ्या आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय, किंवा ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवता, ह्या 3 स्थिती आणि त्यांचा आकार उकार मकाराशी संबंध जोडलेला आहे. लक्षात येत आहे तुमच्या? आणि म्हणून ह्या साधनेमध्ये आपण त्याचे वेगळे परिणाम आपल्याला लाभावेत म्हणून ह्याचं वेगवेगळं गायन करतोय. हे गायन करत असताना प्रत्येक वेळी गुंजन करत असताना श्वास घेऊन श्वास सोडत असताना उच्छ्वासाच्या वेळी ह्याचं आपण उच्चारण करायचं आहे. लक्षात आलं? मी एक आवर्तन तुम्हाला आता करून दाखवते, माझ्यासाठी सूचना आहेत. मी आता ध्यान करताना एकत्रित कळावं म्हणून श्वास घ्या असं म्हणेन, पण इतर वेळी तुमचा श्वासोच्छ्वास हा आपोआप होत असतो. श्वास घेऊन श्वास सोडताना हे उच्चार करायचे. कसे करायचे बघा, माझ्यासाठी मी सूचना देते. आकार गुंजन, श्वास घ्या, उकार, श्वास घ्या, मकार, श्वास घ्या, ओ उ म एकत्रित दीर्घ श्वास घ्या, लक्षात आलं? अशा पद्धतीनं आपण ओंकार म्हणणार आहोत. ओंकार मोठ्यांदा म्हणून झाल्यानंतर आपण मनातल्या मनात म्हणणार आहोत. त्याला अनाहत असं म्हणतात. मानसिक जप करणे. मोठ्यांदा म्हटल्यानंतर मनातल्या मनात आपल्याला हे आवर्तन करायचं आहे माझ्या सूचनेप्रमाणे. असं ओंकाराची आवर्तनं करून झाल्यानंतर मग आपण महामृत्युंजय मंत्राची अशाच पद्धतीने आवर्तनं करणार आहोत. मोठ्यांदा म्हणणार, मनातल्या मनात म्हणणार. ओंकाराप्रमाणेच अतिशय बलशाली असा महामृत्युंजय मंत्र म्हटला जातो आणि प्रामुख्यानं आपल्या शरीरातल्या जीन्समध्ये काही मोडतोड झालेली असेल तर ती भरून काढण्याची ताकद ही महामृत्युंजय मंत्राचं जे उच्चारण करतो त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सी आणि आपला जो डीएनएचा स्तंभ शिडीसारखं जे आपण आकृती बघितली असेल शाळेत असताना, त्याच्या भोवती जे जल असतं त्या जलामध्ये त्या जलाचे जेव्हा तरंग उठतात त्याची जी फ्रिक्वेन्सी असते ती मॅच होते असं सांगितलं गेलेलं आहे. लक्षात आलं? आणि म्हणून आपल्याला म्हणजे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की खूप कोणीतरी आजारी असताना महामृत्युंजयाची आवर्तनं करावीत. तर हा एक असा बलशाली आहे, त्याच्या पण खोलात आज जायला वेळ नाही आहे. पण ओंकार म्हटल्यानंतर आपण महामृत्युंजय मंत्र म्हणणार आहोत. मोठ्यांदा मनातल्या मनात अशा पद्धतीनं त्याची आवर्तनं करणार आहोत. त्याच्या पुढच्या 2-3 पायऱ्या फार महत्वाच्या आहेत. जेव्हा एखादा जप, महामृत्युंजय मंत्राचा जप करून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मनातल्या मनात ओंकाराची आवर्तनं करायला सुरुवात करणार आहोत. असं करता करता तुमच्या असं लक्षात येईल की एक क्षण असा येतो की हा कोणताही जप आपल्याला मुद्दामहून करावा लागत नाही. तो आपोआप
विनासायस एफर्टलेसली व्हायला लागतो. त्याला अजपा जप स्थिती असं म्हणतात. एफर्टलेसली आपोआप व्हायला लागतो, ऍट द बॅक ऑफ माइंड सुरू होतो. याला अजपा जप म्हणतात. आणि असा अजपा जप स्थितीचा अनुभव घेत असतानाच एका अनाहुत क्षणी परत असं होतं की हा जप सुद्धा थांबतो आणि एक असीम नीरव शांतता तुम्हाला अनुभवायला येते. आणि मग ह्यानंतर अशा असीम नीरव शांततेमध्ये आपण एक संकल्प करतो. संकल्प हे बहुतेक SSY साधकांना सगळ्यांना माहिती आहे. एक सकारात्मक विचार जो वर्तमान काळामध्ये आपल्याला ते वाक्य स्वतःसाठी निवडायचंय आणि ते पुन्हा पुन्हा म्हणायचंय. जेव्हा अशा शांत अवस्थेमध्ये एखादा सकारात्मक विचार आपण मनामध्ये घेतो आणि तो पुन्हा पुन्हा म्हणतो, तेव्हा पहिल्यांदा त्याचा विचार आपल्या भावना, मनावर, विचारावर होतो आणि मग हळूहळू तो क्रिस्टलाइज होत संकल्पचे सिद्धी जे म्हणतात ऍक्च्युअली तसं घडायला सुरुवात होते असं तुमच्या लक्षात येईल. तर अशा साधारण 8 पायऱ्यांची ही साधना आहे. आता तुम्हाला जेवढं समजलं असेल तेवढं पुरेसं आहे. आता एक छान अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि ह्या साधनेची जर तुम्हाला आवडली तर दर गुरुवारी तुम्हाला समाविष्ट होता येईल, सहभागी होता येईल या साधनेमध्ये. मानसीताईंकडे मी व्हॉट्सअप ग्रुपची एका लिंक पाठवेन. त्या लिंकद्वारे तुम्ही व्हॉट्सअप समूहामध्ये माझ्या अनाहत अभ्यास वर्गामध्ये सहभागी होऊ शकता. दर गुरुवारी पहाटे किंवा रात्री आपण अर्धा तास ही साधना घेतो. तर नक्की आपण सामील होऊ शकता. माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निकचे फायदे एका मिनिटात सांगते आणि मग आपण प्रत्यक्ष याची अनुभव हे महत्वाचं आहे. योगशास्त्र हे अनुभवाचं, प्रयोगाचं शास्त्र आहे. मी इथे काहीही म्हटलं किंवा आपल्या स्क्रिप्चर्समध्ये कितीही छान काय काही लिहिलेलं असलं तरी जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याचा विश्वास म्हणजे अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुल विश्वास ठेवू नका. कारण जर ते तुम्ही वापरूच शकला नाही तर त्याचा उपयोग काय आहे, बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला तर वापरून बघावा लागेल आणि मग त्याची अनुभूती घेऊन काही परिणाम होत नाहीये हा स्मिताताई असं तुम्ही मला सांगू शकता. काहीतरी तुम्ही थापा सांगितल्या त्या दिवशी, असं जरूर मला तुम्ही सांगा, मला आवडेल. लक्षात आलं? पण अनुभव घेणं महत्वाचं आहे आणि सातत्यपूर्ण अनुभव. जसं आपण म्हणतो, इंद्राणी मा सांगतात की 21 दिवस रोज तुम्ही करून बघा आणि करत राहा, न करता काही बोलू नका. कांजी करायची नाही आणि उगीच प्रश्न विचारत सुटायचं. बरोबर आहे, असंच करू का, तसंच करू. रोज करताय का तुम्ही? रोज 7 ते 7 तोंडाला कुलूप लावता येते का? हे महत्वाचे मुद्दे आहेत. लक्षात आलं? तर तसंच आहे, सातत्यपूर्ण साधना हे महत्वाचं आहे. प्रतिकार शक्ती अनुकूल व्हायला, ताणतणावांचं व्यवस्थापन करायला, चैतन्य वाढवण्यासाठी, एकाग्रता साधण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आपल्याला वाटतात त्याच्यासाठी माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निक हे अतिशय परिणामकारक अशी एक ध्यान प्रकार आहे. तो करायला लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, कदाचित एका सिटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला अनुभवायला येईल. ताणतणावांचं व्यवस्थापन होतं असं मी जर क्लेम करत असेल तर आज आत्ता ध्यान सुरू करण्यापूर्वीचा तुमचा पल्स रेट 1 मिनिट मी पॉज घेणार आहे, त्याच्यामध्ये 1 मिनिटात किती ठोके पडतात असं मोजा आणि ध्यानानंतर काय होतंय त्याच्यामध्ये असं तुम्ही मोजू शकता. ठीक आहे? 1 मिनिटाचा पॉज घेते. सगळ्यांनी ध्यानासाठी तयार व्हायचं आहे. हे ध्यान बसून आणि शवासनामध्ये दोन्ही प्रकारे करता येतं. फक्त आपली पाठीचा कणा ताठ ठेवणे एवढंच महत्वाचं आहे. आणि मी ताठ म्हणजे तेव्हा एकदम आकसून अगदी असं स्ट्रेस घेऊन बसायचं नाहीये, नाहीतर 5च मिनिटात पाठ दुखायला लागतंय किंवा गुडघे दुखायला लागतात. तर असं करू नका. कम्फर्टेबल पोझिशन, फक्त ऊर्जेच्या प्रवाहाला अडथळा आला नाही पाहिजे. ठीक आहे? एक 10 ते 15 मिनिटाचंच मी ध्यान घेते आणि मग एक 5-7 मिनिटं आपण प्रश्नोत्तर किंवा प्रतिसादाला देऊयात. आणि सो सॉरी, माझा व्हिडिओ आज खरंच काहीतरी गोंधळ झालेला आहे, त्यामुळे असे गुलाबी गुलाबी ह्याच्यात तुम्हाला मला बघावं लागतंय. सो सॉरी. ओके, सुरू करूयात आपण.
ओंकार म्हणताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे शरीराचं शिथिलीकरण. कुठल्याही अवयवामध्ये ताण जाणवत नाहीये ना, हे एकदा पायापासून मस्तकापर्यंत जाणीवेच्या साहाय्यानं तिथे जा. आणि जर कुठल्या अवयवामध्ये ताण आहे असं जर तुम्हाला वाटलं, तर तो ताण काढून टाकायचा. म्हणजे काय करायचं ऍक्च्युली, तर आधी जरा तो आणखीन ताणायचा आणि मग एकदम सैल सोडायचा अवयव. लक्षात आलं? म्हणजे शरीराची शिथिलता खूप जास्त चांगली होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीर्घ श्वसन. सिंपल, तुम्हाला दिवसभरात जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा नुसता तुम्ही दीर्घ श्वास घ्या. म्हणजे श्वासाची गती थोडीशी कमी करायची. त्याच्यामुळे सुद्धा नुसत्या दीर्घ श्वसनानं पॅरासिम्पथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. आणि अशा पद्धतीनं दीर्घ श्वसन आणि आपण जेव्हा शरीर शिथिल करतो तेव्हा मग ओंकाराचा जो घुमणारा नाद आहे तो शरीरात घुमवायचा आहे आपल्याला. आणि तो विश्वस्पंदाचा नाद आहे. लक्षात आलं? विश्वात भरून राहिलाय. जेव्हा तुम्ही म्हणता आहात तेव्हा पाय जमिनीवर चालतील. फक्त पाय तुम्ही जमिनीवर ठेवत असाल तर पावलं सरळ ठेवा. पूर्ण फ्लॅट पाय ठेवा. फक्त पंजा किंवा टाचेवर असं ठेवू नका. फ्लॅट पाय ठेवायचा आहे. खुर्चीवर बसून तुम्ही करू शकता. ठीक आहे? आपण सुरू करूयात. 1 मिनिट फक्त पाणी पिते. जनरली ओंकार म्हणण्याच्या आधी तुम्ही सुद्धा एक छोटस अगदी सिप बाय सिप पाणी पिणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जास्त तो घशाला किंवा आपल्या अंतर्गत अवयवाला जो एक किंचित ओलाव्याची गरज असते, तर तसं लक्षात ठेवा. आणि जवळ एक पाण्याचा ग्लास ठेवलात तर पाण्यामध्ये तुमच्या मंत्राचे व्हायब्रेशन्स हे उतरतात. प्राण्याला खूप जास्त काय असते, स्मरणशक्ती आहे पाण्यामध्ये असं म्हणतात. आणि त्याची जी काही व्हायब्रेशन्स आहेत, त्याची जी काही ऊर्जा आहे, मंत्राची ऊर्जा पाण्यामार्फत आपल्या शरीरामध्ये खूप जास्त काळ टिकते. ठीक आहे? सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये. डोळे अलगद मिटलेले आणि हात मांडीवर कोणत्याही ध्यानात्मक मुद्रेमध्ये किंवा चिन मुद्रेमध्ये. अंगठा आणि पहिलं बोट अलगद आपलं जुळवायचं आहे. सुरुवातीला आपण 2 वेळा दीर्घ श्वसन करणार आहोत आणि त्यानंतर प्रार्थनेनं सुरुवात करणार आहोत. श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. सुरुवातीच्या प्रार्थनेसाठी सगळ्यांनी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. त्रिनेत्रधारी शिवाचं जे रूप आपल्या मनाला भावतं ते रूप डोळ्यासमोर आणायचं आहे. सगळ्या इष्टदेवता आज आपल्या साधनेदरम्यान आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या साधनेच्या खोलीमध्ये आपल्या अवतीभोवती उपस्थित झाल्या आहेत, अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे. आणि अत्यंत मनापासून समर्पण भावनेनं, प्रेम भावनेनं आजच्या या साधनेला, ध्यानाला आपण आता सुरुवात करत आहोत. दीर्घ श्वास घ्या. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. नमस्कार मुद्रेतले हात
आता पुन्हा एकदा मांडीवर चिन मुद्रेमध्ये घेऊन जायचे आहेत. यानंतर आता आपण ओंकाराची 3 आवर्तनं करणार आहोत. विश्वस्पंदाचा नाद म्हणजे हा ओंकारनाद, आणि हा ओंकारनाद अनाहत नादाच्या रूपात, अंतरनादाच्या रूपात आपल्या हृदयामध्ये कायमपणे स्थित असतो. पण बऱ्याचदा मनातल्या वेगवेगळ्या विचारांमुळे, गोंगाटामुळे हा आवाज अंतर्नाद आपल्याला ऐकायला येत नाही. आज संपूर्ण साधने दरम्यान हा अनाहत नाद, अंतर्नाद ऐकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ओंकाराची आवर्तन करत असताना आपण क्रमाक्रमानं आकार, उकार, मकार आणि त्यानंतर अ उ म च उच्चारण करणार आहोत. अकार गुंजनाच्या वेळी प्रामुख्यानं शरीराच्या खालच्या भागामध्ये, उकार गुंजनाच्या वेळी शरीराच्या मधल्या भागावर आणि मकार गुंजनाच्या वेळी शरीराच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि अ उ म च एकत्रित उच्चारण करत असताना संपूर्ण शरीरभर जाणवणाऱ्या लाटांचा, लहरींचा आता आपण अनुभव घेणार आहोत. ओंकाराचं पहिलं आवर्तन करूयात. अकार, श्वास घ्या. श्वास घ्या. मकार, श्वास घ्या. अ उ म एकत्रित दीर्घ श्वास घ्या. ओंकाराचं दुसरं आवर्तन करूयात. आकार गुंजनाच्या वेळी शरीराच्या खालच्या भागावर, उकार गुंजनाच्या वेळी शरीराच्या मधल्या भागावर आणि मकार गुंजनाच्या वेळी शरीराच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित करायचं आहे. दुसरं आवर्तन, दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. अ उ म एकत्रित दीर्घ श्वास घ्या. यानंतर आता आपण ओंकाराचा आहत आणि अनाहत जप करणार आहोत. आहत जप म्हणजे आत्ता केला तसा मोठ्यांदा, आणि अनाहत जप म्हणजे आहतासारखा अगदी हुबेहूब पण मनातल्या मनात
केलेला जप होय. आहत अनाहत ओंकार जपाचं पहिलं आवर्तन करूया. आहत जप आकार मोठ्यांदा, दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप मनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब दीर्घ श्वास घ्या. आहत जप उकार मोठ्यांदा, दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप मनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब दीर्घ श्वास घ्या. आहत जप मोठ्यांदा, दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप मनातल्या मनात आहतासारखा अगदी हुबेहूब दीर्घ श्वास घ्या. आहत जप उम एकत्रित मोठ्यांदा, दीर्घ श्वास घ्या. अनाहत जप उम एकत्रित मनातल्या मनात दीर्घ श्वास घ्या. यानंतर आता आपण महामृत्युंजयाचं आवर्तन करणार आहोत. महामृत्युंजयाच्या उच्चारणामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरीतली ऊर्जा दोन भुवयांच्या मध्ये असलेल्या आज्ञाचक्रावाटे संपूर्ण शरीरभर प्रवाहित होत आहे. पेशींमध्ये सुसंवाद निर्माण होऊन पेशींच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया अत्यंत वेगानं चालू झाली आहे. शरीरातल्या त्रासदायक पेशींचा नाश होऊन प्रत्येक क्षणागणिक नवीन पेशींचा उदय होत आहे आणि नव्याने येणाऱ्या या पेशी अधिक सबल, अधिक सशक्त येऊ लागल्या आहेत. याची सूक्ष्म अनुभूती घेण्याचा आता आपण प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणूनच त्रिनेत्रधारी शिवाचं जे रूप आपल्या मनाला भावतं ते पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणायचं आहे आणि अत्यंत मनापासून हे आवर्तन करायचं आहे. पहिलं आवर्तन करूयात. श्वास घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. यानंतर महामृत्युंजयाचा आहत अनाहत जप आपण करायचा आहे. आहत जप महामृत्युंजय मोठ्यांदा म्हणायचंय. श्वास घ्या. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात्
मृत्योर्मुक्षीयमामृतात्। अनाहत जप महामृत्युंजय सगळ्यांनी मनातल्या मनात म्हणायचंय. दीर्घ श्वास घ्या. महामृत्युंजयाच्या आणि ओंकाराच्या आहत अनाहत जपामुळं शरीर आणि मन अगदी एकरूप होऊन गेले आणि त्या दिव्य तत्वाशी आता आपण जोडले गेलो आहोत. ती वैश्विक ऊर्जा ते विश्व चैतन्य शरीरभर प्रवाहित झालं आहे आणि एका असीम नीरव शांततेचा आपण अनुभव घेत आहोत. शरीर आणि मन अगदी एकरूप होऊन गेले आणि त्या दिव्य तत्वाशी आपण जोडले गेलो आहोत. शरीर आणि मन अत्यानंदानं, चैतन्यानं आणि ऊर्जेनं अगदी भरून गेलेलं आहे आणि सारं अंतरंग जणू तेजोमय झालेलं आहे. तो अनाहत ओंकारनाद आता दाही दिशांमध्ये अगदी भरून राहिलेला आहे आणि म्हणूनच त्या अनाहत ओंकाराची म्हणजे मनातल्या मनात ओंकाराची काही आवर्तनं आपण करणार आहोत. आणि अशी आवर्तनं करत असतानाच आपल्या लक्षात येईल की आता हा जप आपल्याला मुद्दामहून करावाच लागत नाहीये. तो आपोआप विनासायास होऊ लागला आहे. यालाच अजपा जप स्थिती असं म्हटलं जातं. आणि अशा ह्या अजपा जप स्थितीचा अनुभव घेत असतानाच एका अनाहूत क्षणी आपल्या असं लक्षात येईल की आता हा जपही थांबलाय आणि उरली आहे ती फक्त आणि फक्त आसीम नीरव शांतता, सत चित आनंद स्थिती, सच्चिदानंद स्थिती. आणि ह्याच स्थितीचा आता आपण अनुभव घ्यायचा आहे. अनाहत ओंकाराची म्हणजे मनातल्या मनात ओंकाराची काही आवर्तनं करायची आहेत. दीर्घ श्वास घ्या. जपा जप स्थिती अनुभव जप जणू काही आपोआप होऊ लागलाय. त्याकडे लक्ष द्यायचंय. आसीम नीरव शांतता, सत चित आनंद स्थिती, सच्चिदानंद स्थिती, सत चित आनंद स्थिती. आसीम नीरव शांतता, सत चित आनंद स्थिती. आणि अशा या सच्चिदानंद स्थितीत आता आपण एक संकल्प करणार आहोत. संकल्प म्हणजे एक सकारात्मक विचार. सकारात्मक विचारांचं एक छोटस बीज आज आपण आपल्या हृदयात लावत आहोत. जेणेकरून आपला हा संकल्प इंद्रियापर्यंत, पेशी पेशींपर्यंत, रंध्रा रंध्रापर्यंत, शरीर मनाच्या प्रत्येक कणापर्यंत जाऊन पोचेल आणि हे सगळे जण संकल्प सिद्धीसाठी एकजुटीनं कामाला लागतील. आणि म्हणूनच ठाम दृढ विश्वासानं संकल्पाची ही आवर्तनं करायची आहेत. संकल्पाचं वाक्य पुन्हा पुन्हा म्हणायचं आहे. दीर्घ श्वास घ्या.
असीम निरवळ शांतता, सत चित आनंद स्थिती, सृष्टीत भरून राहिलेलं ब्रह्म चैतन्य आपल्या हृदयातच स्थित आहे आणि आजूबाजूच्या साऱ्या चराचर सृष्टीमध्येही ते भरून राहिलेलं आहे. याची सूक्ष्म सुंदर अनुभूती आज आपण घेतली आहे. आणि म्हणूनच या साधनेची सांगता करत असताना आपण सगळ्यांसाठी, साऱ्या चराचर सृष्टीसाठी, साऱ्या विश्वासाठी मनापासून प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनेसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचेत. दीर्घ श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घर्षण करायचे आहेत आणि दोन्ही तळवे अलगद डोळ्यावर ठेवायचे आणि परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत आणि आजूबाजूच्या वातावरणाबद्दल सजग होत होत अलगद डोळे उघडायला हरकत नाही आहे. अत्यंत आभारी आहे सगळ्यांची. धन्यवाद. ज्यांना ध्यान पुढे चालू ठेवावंसं वाटतंय त्यांनी तसंच बाहेर येण्याची गडबड नाही करायची. थँक्यू. ओव्हर टू यू मानसीताई. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मला माहिती आहे खूप सारा प्रतिसाद असेल, पण मी स्मिता ताईंच्या परवानगीने त्याच्यापेक्षा 2-3 प्रश्न घेऊ इच्छिते, जर असतील तर. आणि मग आपण थांबूया. तुम्हाला गडबड आहे मला माहिती आहे स्मिता ताई. नाही, काही हरकत नाही. कोणाला काही प्रतिसाद द्यायचा असला तरी आणि काही विचारायचं असलं तरी सांग. तुम्ही अनम्यूट करू शकता, करू शकत असाल तर सांगा. आता करू शकाल सगळेजण unmute. जय गुरुदेव मा. आप- बोला बोला. अनम्यूट करता येतंय का तुम्हाला? नमस्कार मा. हो येते. नमस्कार, मी स्मिता खाडीलकर मुंबईहून बोलते. अतिशय सुंदर असं ध्यान आणि त्याची संकल्पना मला आवडली आणि चांगली अनुभूती आली. धन्यवाद मनापासून. थँक्यू स्मिता ताई. जय गुरुदेव मा. हं. आपण ज्यावेळेस संपूर्ण हा ओमकार म्हणतो अ उ आणि म, तर याची टोटल लेंथ किती असावी, म्हणजे किती सेकंदापर्यंत आपली कॅपॅसिटी, तसं काही आहे का त्याचं काही प्रमाण आहे त्याचं? कमीत कमी उम एकत्रित जेव्हा म्हणतो तेव्हा 10 सेकंदाचा तरी ओंकार व्हायला पाहिजे असं साधारण आहे. पण प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. म्हणजे साधारण अकार आपण 2 सेकंद, उकार 3 सेकंद आणि मकार थोडासा जास्त लांबून 5 सेकंद, असा तो 10 सेकंदाचा म्हणावा. पण मी जेव्हा असं म्हणते तेव्हा काही जणांची क्षमता कमी पण असू शकते किंवा काही जणांची खूप जास्ती पण, म्हणजे जास्त अजून लांबून म्हणू शकता. तर तसं तुमच्या क्षमतेनुसार चालते. म्हणू शकता. साधारण 40-45 सेकंद, हो, 40 ते 45 सेकंदापर्यंत जाते. येस. छान. तुमची सराव असणार आहे त्यामुळे तुम्हाला होय, चांगलं. होय. येस, नाही, म्हटलं त्याच्या मागे काही टेक्निक आणि हे आहे का ते विचारायचं होतं मला. ती फ्रिक्वेन्सी तर आहे, भरपूर वेळ आहे ती. बरोबर. तो नाद आपल्याला जेवढा जाणवेल आणि सुखावं तसा तो म्हणावा. थँक्यू, धन्यवाद. जय गुरुदेव. मी इंद्राणी बोलतीये. हो, माझा व्हिडिओ मी ऑन करू शकत नाही कारण दुसरं सेशन चालू आहे. ओके. पण खूपच छान वाटलं. खूप पहिल्यांदाच मी ऐकलं तुम्हाला इतकं बोलताना. नॉर्मली आपण बोललोय, पण मला हा
म्हणजे आम्हाला कोर्स करायचा असेल तर मी हिच्याकडनं घेऊच, मानसीकडनं डिटेल्स आपल्या ग्रुपमध्ये पण टाकू. पण खूपच छान अनुभूती आली आणि मेडिटेशनची सवय असल्यामुळे सहजता खूप छान वाटली. येस. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप आभार की आम्हाला तुमचा टाइम दिला तुम्ही. थँक्यू. नाही नाही, असं काही नाही. तुम्ही पण इतकं छान काम करताय, त्यामुळे तुमच्याशी जोडणं हा माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे अतिशय. थँक्यू. थँक्यू. येस. शुभदा ताई, तुम्ही हात वर केलाय. हम्म, नमस्कार. अतिशय सुंदर होता जसं सगळे म्हणाले आणि फारच वेगळा एक्सपिरियन्स होता आणि मी पल्स पण नोट केली. माझी पल्स पण ऑलमोस्ट 7 to 8 यांनी कमी झाली. येस. थँक्यू. तर थँक्यू शुभदाताई. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एकदा अनुभूती आली की मग आपल्याला ते पुन्हा पुन्हा करावंसं वाटतं, की अरे काहीतरी होतं, एका सेटिंग मध्ये सुद्धा असं होऊ शकतं. तर मग ते छान होतं. तुमचं. खूपच सुंदर होता आणि मला एक प्रश्न आहे की हे वागस नर्व ऍक्टिव्हेशनच्या अगोदर करायला पाहिजे का नंतर? ऍक्च्युली ध्यान हे शेवटी, म्हणजे योगाभ्यासामध्ये कधी पण शारीरिक व्यायाम सगळे शेवटी आधी, असतं. मग प्राणायाम आणि मग ध्यान, असा एक आयडियल क्रम सांगितला जातो. पण इट डिपेंड्स. म्हणजे मी उठल्या उठल्या ओंकार करते. मला सगळे झोपलेले असताना आधी तो ओंकाराची ती शांत अनुभूती घ्यायची असते, म्हणून मी जनरली थोडा प्राणायाम करून आधी ओंकार करते. सो इट डिपेंड्स, तुम्हाला तुमच्या घरातली सिच्युएशन कशी आहे, पण जनरली बाकी सगळं करून मग शेवटी ध्यान करावं. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन मानसीताईंकडे, तर ज्यांना थर्सडे मेडिटेशन हे अगदी विनाशुल्क विनामूल्य असतं, कोणी पण जॉईन होऊ शकतं, तर काही अडचण नाही. येस. थँक्यू. अनुप्रिताजी, तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके, अजून कोणाला? हो. हा. स्मिताताई, मला हे विचारायचंय, जेव्हा अ अ उ म असं वेगवेगळं म्हणतो, तर तेव्हा म्हणतो तेव्हा फक्त अच म्हणायचंय ना, येस, राईट. आणि उ म्हणतो तेव्हा फक्त उ. फक्त उकार म्हणायचा. फक्त आधी अकार, मग फक्त उकार, हा, मग फक्त मकार, मकार. आणि मग एकत्रित, नेहमी तुम्ही जसा म्हणता तसा एकत्रित ओंकार अ उ म अच्या दाखवत असं म्हणायचं. खूपच छान झालं. आणि असं पायापासनं असं म्हणजे काय म्हणतात, स्पंदन म्हणा, जे काही असेल हो. तसं वाटलं. खूपच छान वाटलं. व्हेरी गुड. तुम्ही एकरूप होऊ शकला, कारण तुम्हाला म्हणजे ती तन्मयता साधता आली, किंवा तो रेझोनन्स साधल्यामुळे तुम्हाला तो अनुभव आला, असं आपण म्हणू शकतो. येस. खूपच छान. शब्द नाही माझ्याकडे. अजून कोणाला काही बोलायचंय? हो, संगीताताई, तुम्ही बोलू शकता. आपण साधना करताना वेगवेगळंच म्हणायचं का? जय गुरुदेव म, अम्मा. नंतर मग ओंकार म्हणायचा का? येस. आत्ता केलं म्हणजे ह्या साधनेमध्ये ओंकार करताना तो असा सांगितलेला आहे. ऍक्च्युली ओंकार करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातला एक प्रकार जो आहे तो ह्या साधनेमध्ये आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे वेगवेगळं म्हणायचं, कारण त्याचे फायदे वेगवेगळे आहेत. ओके. तर इथे माइंड साऊंड रेझोनन्स टेक्निकचं ध्यान करत असताना हे असं म्हणायचं आहे. ते ओके. साधारण कितीदा म्हणायचं ते? उ आणि मग 3 सेपरेट वेळा सेपरेट? म्हणायचं असतं. 3-3 आवर्तन आहे. मी स्टेप्स वाटल्यास पाठवेन मानसीताईंकडे, किंवा तुम्ही आहेत वर्कआउट केला तर स्मिताताई. तुम्हाला माझ्या मते थर्सडेला जॉईन केलं ना तर त्यांना तर कळेल कळेल. एक्झॅक्टली कसं. मी हा. तेच म्हणते की तुम्ही एक 4-5दा गुरुवारी अटेंड करा, म्हणजे तुम्हाला छान अनुभव येईल, आणि जेव्हा असेल तेव्हा तुम्ही करू शकता नंतर. येस. समूह साधनेचा आणि नक्कीच वेगळा परिणाम आणि वेगळी अनुभूती असते. मला हे नक्कीच इथे नमूद करायला आवडेल. स्मिताताई वेळ प्रत्येकासाठी काढतात, हेही मला सांगायला आवडेल. की तुम्ही पहिला क्लास जॉईन करा, काय त्यांच्या कार्यशाळा जॉईन करा किंवा नका, पण त्या पर्सनली इंटरेस्ट घेऊन तुम्हाला नीट गाईड करतात, हेही सांगायला आवडेल. आणि अजून एक मला सांगायचं म्हणजे, स्मिताताईंच्या मदतीने मी कॅन्सरच्या एका पेशंटला मदत करते आणि तिला खूप इम्प्रूव्हमेंट होतीये. दोघींच्याही मदतीने, इंद्राणीमा आणि स्मिताताईंच्या मदतीने मी त्या माझ्या मैत्रिणीला मदत करते, तिला खूप सकारात्मक बदल जाणवतात.
सो थँक्यू सो मच स्मिताताई. खूप छान झालं सेशन नेहमीप्रमाणे. थांबूयात आता की काय हो आहे? चालेल. आता मी तुम्हाला काही असेल तर परत पाठवेन चॅट थ्रू. हो मला तुम्हाला हार्ड स्टॉप आहे मला माहिती आहे म्हणून मी आधी पण म्हटलं हो की मी बोलू ताई ताई मी 1 मिनिट बोलू का? हा बरं संध्याताई बोला. हा हा मला एक विचारायचं होतं गुरुवारी जो आपण करणार आहे तर त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ ग्रुप आहे का आपण मग? सगळ्यांना पाठवणार आहे.